महाराष्ट्राच्या सत्ता कारणात कधी काय घडेल हे सांगताच येत नाही। त्यात एका बाजूला कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा, दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंच्या दिल्ली दरबारातील भेटीगाठी आणि मधोमध पक्षात सुरू असलेली अंतर्गत लॉबिंग। इथे कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं। दरम्यान या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तणावाचे वारे वाहत आहेत। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट का घेतली आणि त्यामागचं खरं कारण काय होतं जरी सांगितलं असलं तरी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याने एक मंत्रीपद रिक्त झालंय हेही तितकंच खरंय। त्यामुळे हे पद आता कोणत्या आमदाराला मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यात महत्त्वाची भूमिका आहे। मात्र पक्षातील नेत्यांच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे सरकारला खास करून अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसतात। नुकतंच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। कारण बनावट कागदपत्र दाखवून शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। बरं, एवढाच नाही, यापूर्वीही रमी प्रकरणामुळे त्यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली होती। त्यानंतर आता या शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघालं असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून तो अजित पवारांनी तत्वतः स्वीकारला। अजित पवारांनी राजीनामा स्वीकारून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलाय। मात्र फडणवीसांनी कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवण्यात विरोध केल्याने पवारांचा नाईलाज झालाय असं म्हटलं जात आहे। आता या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीत एक मंत्रिपद रिक्त झालंय। त्यामुळे हे पद भरण्यासाठी पक्षातील इच्छुकांची यादी मोठी आहे। विशेषतः धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे। दरम्यान मुंडे यांनी नुकताच दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आहे, ज्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची चर्चा आता जोरात सुरू आहे। मात्र मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने मुंडेंना यापूर्वी मंत्रिपद सोडावं लागलं होतं। तरीही ते कमबॅकसाठी प्रयत्नशील आहेत असं दिसतंय। आता धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट का घेतली आणि त्यामागचं खरं कारण काय होतं हे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उघड केलंय। तटकरे म्हणतात, धनंजय मुंडे यांनी मला फोन केला होता। त्यांचा एक साखर कारखाना आणि इतर काही कामांसंदर्भात त्यांनी अमित शहा यांची वेळ मागितली होती। त्यासाठी ते गेल्या 1 महिन्यापासून प्रयत्न करत होते। मात्र नेमकी ती वेळ या घडामोडींमध्ये मिळाली। त्यामुळे कोकाटे प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाहीये असं स्पष्ट सुनील तटकरेंनी सांगितलंय। खरं तर तटकरेंच्या या स्पष्टीकरणाने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप थांबले असले तरी मुंडेंच्या कमबॅकची शक्यता मात्र अजूनही कायमच आहे। त्यामुळे आता रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागेल याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे कोकाटेंच्या जागी मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे हेच सगळ्यात फेवरेट मानले जात असले तरी अजित पवार ऐनवेळी जातीय समीकरण साधण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। महत्त्वाचं म्हणजे मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, संजय बनसोडे यांचा समावेश आहे। तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा आहे, ज्यात प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप, सुनील शेळके यांची नावं आहेत। दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका संपेपर्यंत हे पद अजित पवारांकडेच राहील असं सांगितलं जात आहे। एकंदरीत राष्ट्रवादीतील या अंतर्गत हालचालींना वेग आलाय। परिणामी कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिपदासाठी उघडलेली संधी आता कोणत्या आमदाराला मिळणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।